तो व्हिडिओ व्हायरल करतोय, पोलिसांना सापडत नाही. तुमचं नाव घेतो तुम्ही राजकीय पोळ्या भासतात असं काय नाही? माझा हे बघा, आता हे प्रकार प्रत्येक वेळेस मी बोलतोय. आता पण आज सांगायचा विषय जर झाला तर तो व्हिडिओ रात्री मी पण पाहिला. एक कोणीतरी अगोदर दुसरा बोलतोय आणि परत पण हा बोलतोय. तर मग हे आपण म्हणताय आमचं पोलीस यंत्रणा आहे की यांना काही सापडत नाही आणि हा तो जगजाहीर आरोपी असणारा व्हिडिओ देतोय. मग आता हे पोलिसाचं अपयश आहे की यश आहे? गृह खात्याचं सुद्धा काय बघितलं पाहिजे. गृह खात्याचीच म्हणजे काय म्हणायचं की मुख्यमंत्र्याला झेपणार काय की वाटायला मला. मात्र जितेंद्र आव्हाडासारखा नेता असेल किंवा तुमच्यासारखी खासदार असलेला लोकप्रतिनिधीला तो जर अशा पद्धतीची धमकी देत असेल तर त्याची मुजोरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आणि एकंदरीत त्याची दहशत अशी आहे तरी काय? जाऊ द्या, धमक्या देणारे कुठे काय करत असेल? त्याला काय धमक्या द्यायचं काय विषय? त्याचं ते धमक्याचा विषय नाही. पण विषय असा आहे की ज्या गोरगरीब समाजावर अन्याय झाला आहे, गोरगरीब माणसावर अन्याय झाला आहे, त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे ना. आणि एवढी धमकी देतोय व्हिडिओमध्ये, समजा काय करतोय काय बोलतोय, तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. SIT देखील बीडमध्ये दाखल झालेली आणि कावाल देखील सुरू नाही, पण SIT नेमली ह्याचा ही आहे का? फायनल कॉपी आली का? SIT दाखल झाली नाही, SIT दाखल झाली नाही. SIT नेमून जी नेमणूक केली त्याची कॉपी आली का? ती मला नाही बघायला मिळाली आणखी म्हणून मला मी सांगते त्या बाबतीत. कारण मला सगळे म्हणते आली पण मलाच बघायला मिळालं. हो, मला खरं म्हणजे तुमच्याच माध्यमातून कळतं. जर खरी असली तर मला एकदा कॉपी द्या ना. म्हणजे गोट्या गीतेने तुमचं नाव घेतलंय की खासदार बजरंग सोनवणे साहेब हे राजकीय पोळी भासत असं त्याचा आरोप आहे त्या व्हिडिओमध्ये. नाही, त्या बिचाऱ्यांचं काय, त्याचं काय होते नाही, कशाला म्हणणार? ती काय राजकारणी नाही ना. तो त्याच्या पद्धतीने काम करतोय. आता राजकीय पोळ्या भाजायला मी काय राजकारण्याचं लिकरू आहे का काय? शेतकऱ्याचं लिकरू आहे मी. राजकीय पोळ्या भाजायला काय मला? काय ईडीला सासरण माहेर सारखं मला काय नाही. यांच्यावरही 302चा गुन्हा दाखल झालेला आहे. तेही सध्या भूमिगत आहेत आणि त्यांनीच माझ्यासमोर गोळ्या घातला असेही आरोप गोट्या गीतेने केला. त्यांनी आरोप काय केले आणि कोण काय बोलतं ह्याला कुठं किंमत आहे? विषय या गोष्टीला आहे की त्यांनी आरोप केलेले. आता जेवढे आम्ही एवढे आरोप करतो असं म्हणतायत, आम्ही खरं बोलतो त्याला. आणि जे खोटे ते आरोप सिद्ध करायचे. त्याच्यामुळे हे जे सर्व खोटं वागतात त्या खोट्या वागण्याला तुम्ही आरोप म्हणा आणि आम्ही जे खरं सांगतोय त्याला काय म्हणायचं? दिवस आहे. धनंजय मुंडे तुमचे चांगले मित्र आहेत. काय सल्ला असणार आहे आज तुमचा धनंजय मुंडे? मी तुमच्या प्रश्नाला सल्यूट करतो आणि आज मैत्री दिनाच्या सर्व देशातील माझ्या मित्रांना, परदेशातील माझ्या मित्रांना शुभेच्छा देतो. आणि नाही, पुढचं ऐका तर. या शुभेच्छा मी सर्वांना देतो आणि सन्माननीय माझे मित्र आदरणीय धनंजय मुंडे साहेबांसाठी जे तुम्ही विचारलं त्यांना माझ्या एकच सल्ला तर नाही, पण मैत्रीच्या शुभेच्छा नक्कीच आहेत. पण त्यांची प्रकृती लवकरात लवकर चांगली हो आणि ते मैदानात येऊत एवढीच अपेक्षा. अंजली दमाने यांनी सांगत असताना नाही, मला माहिती नाही ते. म्हणजे त्यांना माहिती असेल त्यांच्या सोर्सेसनं, त्याच्यामुळं मी काय ते व्हिडिओ पण पाहिलेला नाही आहे. किंवा तुमच्याकडे असेल तर मला सांगा. मला त्याच्यावर म्हणजे मला काही माहिती नाही. पण पोलीस त्याला अटक करत नव्हते. वारंवार लोकेशनही त्यांनी पाठवलं. नाही, पोलीस अटक करत नाही तर मग पोलिसाची चूकच आहे ना. जर अटक करत तुमच्याकडे ती माहिती असेल, ते लोकेशन दिलं हे अटक करत नसली तर चूकच आहे. ओके, खूप